शेतीसाठी पाण्याचा काटकसरीने वापर करत शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणं ही आजच्या काळाची गरज ओळखून नाशिक जिल्ह्यातल्या कनिफनाथ पाणी वापर संस्थेनं उत्कृष्ट कार्य केलं आहे। याबद्दल या संस्थेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातल्या निळवंडी गावामधल्या कानिफनाथ पाणी वापर संस्थेला त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित केलं गेलं। मात्र 2003 पूर्वी पावसाची अनियमितता, पाण्याचा तुटवडा यामुळे इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती फार हालाखीची होती। पण या संस्थेमार्फत कार्यक्षम पद्धतीनं काम केल्यामुळे आज निळवंडी हे गाव शेती क्षेत्रात समृद्ध झालं आहे। निळवंडी गावात कानिफनाथ पाणी वापर संस्था स्थापन झाल्यापासून बऱ्याचशा अडचणी येत होत्या, परंतु आता ह्या 2016च्या ज्या दुष्काळाच्या याच्यामध्ये आम्हाला कमी पाण्यात कशी शेती करायची हे कळालं आणि त्यानुसार आम्ही आता बरेचसं काम ठिबक सिंचनावर करतो। उत्पादकता, उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादनाच्या दर्जातून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल या ठिकाणी ही संस्था याबाबत कार्यरत असते। कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी हे शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतात। या शेतांमध्ये द्राक्ष, टोमॅटो, गहू, डाळिंब इत्यादी पिकं घेतली जातात। संस्थेमध्ये सुमारे 450 शेतकरी सभासद असून उत्तम उत्पन्नामुळे 100% पाणीपट्टीची वसुली आता जलसंपदा विभागाला मिळते आहे। आम्हाला जो पुरस्कार मिळाला या छोट्याशा गावामध्ये तो फार आमच्याकरता अभिमानास्पद गोष्ट आहे। आमच्या गावची लोकसंख्या 2000। या छोट्याशा गावाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या गावकऱ्यांचं खूप मनापासून सन्मान। महाराष्ट्रामधल्या सर्व सिंचन अभियंते व शेतकरी यांना जलव्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणं, पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करावा हे शिकवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि ह्या कानिफनाथ पाणी वापर संस्थेने महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा 2005 यामध्ये जे अपेक्षित तत्त्व आहेत त्या सर्व तत्त्वांचं पालन करून अतिशय कार्यक्षम पाण्याचा वापर त्यांनी केलेला आहे। शासनाने हे सिंचन व्यवस्थापन शेतकऱ्यांकडे सोपवल्याने आज या ठिकाणी जवळपास 11,000 हेक्टरचं क्षेत्र सिंचनाखाली आलेलं आहे। आणि ह्या सिंचनाखाली आल्यानंतर ह्या पाण्यातून या परिसरात सामाजिक बदल, आमूलाग्र बदल झालेला आहे। पूर्वी या लोकांकडे साधी सायकल नव्हती, परंतु आज जर पाहिलं तर त्यांचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात खूप त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे। आणि ही प्रगतीमुळे या भागातला शेतकरी वर्ग सुखी आणि समृद्ध झालेला आहे। काही वर्षांपूर्वी हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या शेतकऱ्यांकडे सायकलही नव्हती। मात्र आता जीवनमान उंचावल्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर्स, दुचाकी किंवा चारचाकी वाहनं आहेत। आर्थिकदृष्ट्या सबल झालेल्या या शेतकऱ्यांकडून एकमतानं संचालक मंडळ निवडलं जातं। उत्तम पाणी व्यवस्थापन आणि संस्थेचा पारदर्शक कारभार यामुळे कानिफनाथ पाणी वापर संस्थेला हा पुरस्कार मिळवण्यासाठी अधिक गुण मिळाले। यामुळे आता राज्याच्या विविध भागातून अनेक शेतकरी या संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊ लागलेत। अशाच प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी एकमेकांना सहाय्य केलं तर सगळेच शेतकरी बांधव नक्कीच प्रगती करतील। दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल वैद्य, नाशिक।